हाय, हॅलो. माझं थोडस सकाळी उठल्यापासूनच डोकं दुखत होतं. बरं नव्हतं म्हणजे थोडस मला. मग अथर्व माझं डोकं दाबून देत होता आणि व्हिडिओ काढते बघितल्यानंतर लाजत होता. अमितला सकाळी लवकर जायचं होतं, तो लवकर येणार पण होता आज. पण सकाळी आवरायचं, बाहेर जायचं म्हणलं की जरा त्याला कंटाळा आलेला, कारण आदल्या दिवशी खूप उशिरा आलेला तो. त्यामुळे तर मग ते दोघं गेले. अथर्व घरीच होता. अथर्वला सलग 3 दिवस सुट्ट्या होत्या, त्यामुळे तो घरीच होता. तो गेल्यानंतर ना मी आपली माझी सगळी कामं आवरून घेतली. केर, फरशी, धुणं, भांडी, जे काही असतं आपलं नेहमीच ते सगळं आवरून घेतलं. मग अथर्वला शेजवान राईस खायचा होता, म्हणून मग जरासा भात लावला. मग म्हटलं बघूया, ट्राय तरी करूया, आपल्याला जमतंय का वगैरे. सो जमला फ्राईड राईस करायला, शेजवान राईस करायला जमला मला. आलं. आणि त्याला आवडलं. मेन म्हणजे त्याला खूप आवडतं चायनीज खायला. त्याला मी म्हटलं थोडस हॉलमधला केर काढून घे, तर तो कंटिन्यू फोन मध्ये बघत होता आणि केर काढत होता. मग संध्याकाळी अमित आला. मी ऍक्च्युली तो शॉट घेतलेला, पण तो इथे अटॅच करायलाच विसरले. मग संध्याकाळी मस्त चहा, मला कॉफी आवडते तर कॉफी, हे सगळं केलं. मग रात्रीच्या जेवणाला काय करायचं असं चाललेलं. भाजी केली मेथीची. मेथी आणलेली, तर मेथीची भाजी केली तर ती खूप कमी होते, म्हणून मग मेथीचे पराठे करायचे असं ठरलं. डाळ घातलेली भाजी जरी केली तरी आम्हाला पोळीसोबत खूप भाजी लावून खायची सवय अशी असते, एकेकांना सवय. आणि अथर्वला मात्र अजिबात ती सवय नाहीये. मला आणि अमितला तीच सवय आहे. सो भाजी पुरणार नाही, त्यामुळे मग मी मेथीचे पराठे, दही वगैरे असं सगळं करायचं ठरवलं. मेथी निवडायचं म्हणजे इतका डोक्याला ताप आहे ना. ते बरं असतं, मी गावाकडे असतो तेव्हा आई सगळं निवडून ठेवतात आणि आईकडे तर काही करावंच लागत नाही मला. निवांत असते मी. पण इथे सगळं मला माझं माझं करावं लागतं. तसे एकटे राहण्याचे फायदे पण भरपूर आहेत आणि तोटे पण भरपूर आहेत. मला गावी गेलं ना की, जर आम्ही तिथे नसेल आणि मला जर तिथे राहायचं असेल तर मला अजिबात तिथे करमत नाही. कधी एकदा मी इथे येते असं होतं. ज्यांची लग्न झालेत त्यांना हे नक्की रिलेट करेल. थँक्यू सो मच.